नमस्कार मैत्रिणींनो, मी रेखा चव्हाण स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, तुम्ही पाहताय ना मी काय करते तर वेपर्स तळते। माझे हे वेपर्स तुम्हाला कुठे काळे पडलेले दिसत आहेत का? नाही ना? तर मग मी हे कसे केले तेही तुरटीचा वापर न करता। तर तुम्हालाही पाहायचंच असेल ना, तर माझा व्हिडिओ हा पूर्ण पहा। नक्की तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण वेपर्स बनवायचे आहेत, त्यामुळे आपले वेपर्स अजिबात काळे पडत नाहीत। अगदी साधी सोपी अशी ट्रिक आहे। तर तुम्ही इथं पाहताय की मी एवढे वेपर्स केलेले आहेत, वाळवलेले सुद्धा आहेत आणि कुठेतरी तुम्हाला ते काळे पडलेले दिसत आहेत का? नाही। तर चला पाहूया। इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता या 5 किलो बटाट्याचे आपल्याला चकत्या पाडायच्या आहेत। ह्या चकत्या आपल्याला अगोदर आदल्या दिवशीच रात्री पाडून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत। तर इथे रात्री आम्ही बटाटे घेतले आणि रात्रीच मग अशा चकत्या पाडायला घेतलं होतं। तर अगोदर पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे आणि जसजसं आपण बटाट्याची साल काढू तसा बटाटा हा पाण्यात गेला पाहिजे। बटाट्याला साल काढल्यानंतर अजिबात बाहेर ठेवायचा नाही, त्यामुळे तो काळा पडायला लागतो। साल काढल्यानंतर तो पाण्यातच गेला पाहिजे आणि ज्या चकत्या आपण पाडतो त्या चकत्यासुद्धा पाण्यातच पाडायच्या आहेत। जेवढं जास्त पाण्याचं प्रमाण आपण वापरू तेवढे आपले वेपर्स पांढरे शुभ्र होतात, काळे पडत नाहीत। तर तुम्ही इथे पाहताय ना की मी साल काढून देते आणि आमच्या आई त्याच्या चकत्या पाडतायत। त्यामुळे अगोदर साली काढून ठेवायच्या नाहीत, लगेचच साल एकीनं काढायची आणि दुसऱ्याने लगेच चकत्या पाडून घ्यायच्या आहेत। साल काढत असताना सुद्धा बटाट्यावरती जे काळे डाग वगैरे असतात ते सुद्धा अजिबात ठेवायचे नाहीत, सगळे काढून टाकायचे आणि साल काढलेला बटाटा पाण्यातच टाकायचा आणि चकत्यासुद्धा पाण्यामध्येच करायचे। तुम्ही इथं पाहताय की आमच्या आईनी जे पातेलं घेतले ते पाण्यानं भरलेलं आहे आणि त्यातच त्या चकत्या पाडतायत। तर इथे आमच्या सगळ्या चकत्या पाडून झालेल्या आहेत। आता तुम्हाला हे समोर दिसतंय तर हे माझं आहे दुकान, किराणा मालाचं दुकान। त्याच्यासमोरच बसून आमचं काम चालू आहे, दुकान पण बघायचं काम चालू आहे। तर ह्या चकत्या पाडून झाल्यानंतर ते पाणी सगळं स्वच्छ धुवून, तर इथे अगोदरचं पाणी सगळं ते बटाटे धुवून घेतले, चकत्या धुवून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये आणखी दुसरं पाणी ओतलं, स्वच्छ पाणी दुसरं ओतलं, जे पातेलं भरून ठेवलं। तिथे आता लक्षात घ्यायचं की आपला बटाटा पूर्ण पाण्याच्या खाली राहिला पाहिजे, पाणी वरती राहिलं पाहिजे, बटाटा वरती आला नाही पाहिजे, तर बटाटा काळा पडत नाही। बटाट्याचा जर हवेशी संपर्क आला तर बटाटा काळा पडतो, त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्यायची की बटाटा हा पूर्ण पाण्यात राहिला पाहिजे। तर मी इथे असे 2 पातेली ठेवली आणि त्याच्यात निम्मे निम्मे बटाटे ठेवून दिले। आता हे सकाळी आपण शिजवायला घ्यायचे आहेत। तर आम्ही इथे मस्त अशी अंगणात चूल घातली, गरम पाणी करायला ठेवलं, त्याच्यात फक्त मीठच टाकलेलं आहे आणि आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची। उकळी येऊन आल्यानंतर मग आपण त्यामध्ये जो रात्री पाण्यात ठेवलेला जो बटाटा आहे तो आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया। तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे, बघताय तुम्ही हा बटाटा अजूनसुद्धा पाण्यामध्येच आहे। जोपर्यंत आपण शिजायला टाकत नाही तोपर्यंत बटाट्याला पाण्यातनं बाहेर काढायचा नाही। साल काढल्यापासून ते शिजेपर्यंत बटाटा हा पाण्यातच राहिला पाहिजे, एवढी काळजी घ्या, तुमचे वेपर्स काळे पडणार नाहीत। तर मी इथे सगळे वेपर्स त्यात गरम उकळलेल्या पाण्यात टाकून घेतले आणि मग एक उकळी काढून घ्यायची। तर इथे उकळी आलेली आहे, आता आपण बघायचं आहे। तर बघा, हे माझे छोटे कस्टमर मध्येच आले। तर असे उकळी आल्यानंतर बघा इथं उकळी आली, आता मी दाखवते तुम्हाला। आता आपण बघायचं नखाने टोचून की बटाटा शिजला आहे की नाही। जास्त शिजवत बसायचं नाही, थोड्याच प्रमाणात आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे।
आणि एका उकळीत तो सहसा शिजतोच. त्यामुळे इथं तो शिजलेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करू. प्लॅस्टिकच्या कागदावर आम्ही ते घालणार आहे. तर तो कागद असा स्वच्छ धुवून घेतला आणि जे आपले बटाटे शिजलेले आहेत ते त्यातलं पाणी काढण्यासाठी ते मी पाटी घेतलेली आहे. त्याच्यावरती एक कापड टाकून घेतलं आणि त्या कापडावरती आता हे बटाटे सगळे काढून घ्यायचे आहेत. आपल्याला पाणी खाली बादलीमध्ये जाते. फक्त हे चकत्या बटाट्यांच्या आपल्या राहणार आहेत पाटीमध्ये. नंतर मग हे आम्ही सगळ्या चकत्या ह्या अशा उन्हामध्ये वाळवून घेतल्या. तर खूप वेळ झाला, जरा वेळच झाला होता, इतकं ऊन लागत होतं की बस. तरी पण हे सगळं वाळत घातलं. तशाच आमच्या तुरी पण वाळवायच्या होत्या, त्या पण घालून घेतल्या आणि अशा प्रकारे दिवसभर आता हे वाळायला ठेवून द्यायचं आहे. तर बघा, इथे आपले वेपर्स वाळून तयार झालेले आहेत आणि कुठेसुद्धा आपले वेपर्स काळे पडलेले नाहीत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.